संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, मी स्वप्नील गाजर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे मनाचा राजा. तर मंडळी, आज संध्याकाळचा ब्लॉग स्टार्ट करतोय. म्हणजे तुम्ही बघत असाल, तू तर कधी पण ब्लॉग स्टार्ट करतोस. तर मंडळी, कारणही तसंच आहे. तर आपण सरते शेवटी आज शनिवार आहे आणि आपण रात्रीचा प्रवास स्टार्ट केला आहे. आज आपण पुन्हा निघालो आहे आपल्या खेडच्या गावी. 2 दिवस सुट्ट्या आहेत आणि शिमगोत्सव देखील आहे. तर त्या निमित्ताने का होईना पण आपण चाललो आहे आपल्या गावी खेडला. माझ्यासोबत इकडे तनू आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि इकडे समोर आमची समीक्षा रिक्षा चालवते. आणि आता 11:30 वाजलेत रात्रीचे आणि आम्ही 11:30ला प्रवास इथनं सुरुवात करतोय. आता बघू. अरे गौरी डॉक्टर बंद झाला, बंद झाला. तर चला आता आम्ही निघाले. तर आता आपण निघाले गावी मंडळी. आज सगळीच लोक निघतील बहुतेक, गाड्या पण मोठ्या मोठ्या निघतील आज. कारण आज आहे शनिवार. लोक उद्या रविवारची सुट्टी टाकायला, शाळेला देखील सुट्टी आहे. आणि मग परवा सोमवार वर्किंग डे आहे. एक सोमवारची सुट्टी टाकली तर मग मंगळवारी होळीच आहे. पण यावेळेला ग्रहणामुळे होळी काय पुढे जाते का काय जाते अजून काय आपल्याला निश्चित नाही आहे. पण आपण चाललो आहे. चला या सुट्टीसाठी आपण चाललो आहे. ॲक्च्युली काल निघणार होतो, पण काल आमच्या युवराजांच्या मनात नव्हतं. तर बघू, आज तर निघालो शेवटी. मग त्या बोला चला येतो म्हणून. नाही, त्याचं देखील बरोबर आहे. म्हणजे त्याला रंगपंचमी खेळायची होती. पण नंतर बोला चला बाबा आपण जाऊया म्हणून. तर चला आता आपण निघालो आहे. तर कसं वाटतंय गट्टू तनू? इकडे बघ कॅमेराचं. तनू तुला कसं वाटतंय गट्टू? एकदम छान. एकदम पहिला चला मंडळी, आज बरेचशी लोक निघालेत गावी. बघा इकडे आपल्या महाबळेश्वरवाल्यांची पण गाडी बघते मंडळी. आता निघाले बघा, ठिकठिकाणी लोक पण निघालेत गावी. किती? 9,175 9,195 किलोमीटर गाडी झाली आपली. आता इथनं किलोमीटर आपण बघूया किती होत आहे. आता मंडळी आपण आलोय चंद्रयान 3 मोहिमेवर. नाही आलोय आता आपण घाटकोपर याला, घाटकोपर डेपोच्या इथे आलोय. आता सिग्नल क्रॉस करून आपण गोवंडी मानखुर्दच्या इकडे जाणार. बघा इकडे रात्रीचं आम्ही सुनकाई जेव्हा ट्रॅव्हल्सने जेव्हा त्या रोडच्या पलीकडे उतरतो इकडे. आज बरीच लोक निघाले. तिकडे पण बरीच लोक गाडीला उभी आहेत. अजून मुंबईत ना काय अजून आम्ही वाशीला पोहोचलो नाही. ते बघा मानखुर्द आणि वाशीला जोडणाऱ्या ब्रिजवर बघा एवढं ट्रॅफिक आहे. आणि ते पार वाशीपर्यंत, वाशीच्या ह्याच्यापर्यंत आहे मला वाटतं. बघा पोल्युशन होत चाललंय मंडळी. नाही चल काय. आपण 12:30 झालेत. आपण वाशी टोलला का पार केलाय. इथे मानखुर्द हायवेला तेवढी ट्रॅफिक होती, पण इथे वाशीला ना या वाशी ब्रिजवर अजिबात गर्दी नव्हती. मला वाटलं असेल पण नव्हती. इकडे बघा तनू चादर घेऊन बसलाय. हां वाशीमध्ये एंट्री केलेली आहे. वाशी मी आता आलो होतो इथं जरा घरातून चपात्या आणल्या होत्या जुईनगरला, खाल्ल्या. आणि तेवढ्यात समीक्षाचे सासरे भेटले. समीक्षाचे सासरे नाही, सॉरी माझे सासरे भेटले.
ते पण गाडीवर ट्राय साईडला. हे बघा त्यांची गाडी आहे बघा. हे बघा समीशाच्या वडिलांची गाडी ती मोठी आहे. ती बघा तो पहिल्यांदा माझ्या एवढ्या वर्षात माझे सासरे पहिल्यांदा आलेत माझ्या व्हिडिओमध्ये. त्यांची गाडी बघा ही, त्यांची गाडी आहे. मोठी गाडी चालवतात एवढी. बघा दादांची गाडी. तुम्ही ट्रेनला तर काय विचारायला नको, उभा राहायला जागा नाही. हळूहळू जाऊया. पण दादा केवढी मोठी गाडी ओढतो, एवढी मोठी गाडी मला वाटतं चांगली गाडी वाटते. बरीच मोठी गाडी होती हा. तिला बांधाय भिजायला लागत ना काय? दादा थंड पाणी देऊ तुम्हाला? दोघं म्हणलं बाई गाडी घेतली, दादा कोण नाही. समीक्षाची वडील ही गाडी चालवतात. गाडी लागली मला वाटतं. काय म्हणतो तरी तिच्या हालत येते घरात. जे मंडळी दोन वाजलेत आणि आता आम्ही आहोत कळंबोलीला. तर समीक्षाचे वडील इथनं वरतून जातील यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरनं, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरनं, आणि आम्ही खालून ब्रिजच्या खालून राईट मारून गोवा साईडला कोकणात. पनवेलला आलो पण खाली पनवेल एस टी स्टँड आहे. वाड्याला गर्दी बघा किती आहे, लय गर्दी आहे. 2:30 वाजलेत आणि आता आपण लागलोय गोवा हायवेला, मुंबई गोवा हायवे. हा महाड इथनं 125 किलोमीटर आहे. चला आता आपण आलो. काढताना खाली टाक पाय, हा आमच्या पायाच्या खाली टाक. बाबा असं वेळेला सगळी गर्दीच आहे बघा. आता आम्हाला आता ट्रॅफिक भेटायला लागली. इथपर्यंत काय ट्रॅफिक भेटलं नव्हतं आम्हाला, पण पळसपे फाट्यावरनं ट्रॅफिक चालू झाली. आणि थंडी पण मंडळी बघू भरपूर आहे बघा. खाली तनू झोपलाय, तनू खाली झोपलाय, दक्ष आणि मी इकडे आहे. थंडी होती पण मला का मंडळी रात्रीचे 3:30 झालेत आणि आम्ही आत्ताच वडखळ क्रॉस केलं. मी CNG ते CNGवर थांबलो. CNG काय आमचा जास्त संपला नव्हता. 112 रुपयाचा CNG लागला. हे बघा लोक बघा, गावी बघा किती निघालेत. हा सगळे फुल एकदम सामान विमान घेऊन बघा दाखवत. आणि थांबा इकडे तनुगट्टू बघा कसे झोपलेत. हे बघा तनुगट्टू बघा असे झोपलेत. थंडी जाम लागते मंडळी. आम्ही एवढी थंडी लागते ना काय सांगू, बाप रे बाप. बघा हायवेला गाड्या थांबत नाहीत, एवढ्या गाड्या आहेत.
समीक्षाने पाणी भरून आणले बघा. हा बाबा नुसते गाड्याच गाड्या. मंडळी मुंबई गोवा हायवेला बघा कसला जाम आहे बघा. बाप रे बाप का आम्ही एक साईडने तर चाललोय पण जाम बघा किती आहे. अरे बाप रे बघा पूर्ण बघा. डायव्हर्जन. सकाळचे 4:17 झालेत आणि ट्रॅफिक बघा. दोन 3 किलोमीटर ट्रॅफिक लागले. सकाळचे 6:30 आलेत आणि आम्ही आत्ताच वीर क्रॉस केलंय. अरे बापरे आणि एवढी भयानक थंडी आहे ना काय तुम्हाला सांगू. कोळंबी झाली बोलते. सकाळचे 6:30 झाले व्हायला आलेत. आता इकडनं सूर्य उगवेल हळूहळू. बापरे हो इकडे सूर्य उगवायला सुरुवात पण झाली आहे. आता मंडळी थोडं उजेड चाललंय. आता आम्ही वहूरला पोहोचलोय. ध्रुविकाचं गाव. तेव्हा आता थोड्या वेळात ते सूर्यदेव येतील वरती. सारे रोजचे तरी एक नवा प्रकाश. मंडळी सकाळचे 6:53 झालेत आणि आपण पोचलोय महाडला. तेव्हा माझ्या बघू शकत असाल उजडलं आता. हा तर आपला थोडासाच प्रवास राहिलाय. महाडला तर आलोय. हे बघा माझ्या पाठीमागे बघा हा भोरला जाण्याचा रस्ता. भोर हा बघा हा इकडे भोर मार्गे पुण्याला. वातावरण बघ कसं आहे. डोंगराच्या आडून बघा असं सूर्य येतोय. डोंगराचे अडून नाही ते चांद उगवलाय. इथे सूर्य येतोय. महानगर गॅसच्या मागणं बघा. सही घे पुढे. सकाळचे 7:50 झालेत आणि आम्ही पोचले पोलादपूरला. पोलादपूर एस टी स्टँडच्या बाजूलाच आहोत. मी वडापाव खायसाठी थांबलोय सकाळी गरमागरम. भूक लागली होती. बोललो चला खाऊया. समोर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तिकडनंच आतमध्ये डाव्या बाजूने महाबळेश्वरला जायला रस्ता आहे. खेड विठ्ठलवाडी बस. चला आता जाऊया वडापाव खाऊया आणि
निघूया आता घरी. भूक पण लागली होती सकाळची. चला जा. हे बघा मंडळी, वातावरण बघा सकाळचं. हा. आता आपण चाललोय कशेळी बोगद्याच्या दिशेने. काय धूळ 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 झालंय. कशेळी बोगदा आलेला आहे मंडळी. कशेळी बोगदा. चला आता आपण रायगड जिल्ह्यातनं प्रवेश करतोय रत्नागिरी जिल्ह्यात. बंद पडले. मस्त बघा डिझायनिंग वगैरे बघा. अशा प्रकारे आपण बोगद्यातनं बाहेर पडलेलो आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आपला प्रवेश झालेला आहे. ऊन आलेलं आहे. बरं वाटतं जरा. 9:10 झालेत आणि आपण खेडला पोहोचलोय. भरण्यात आलोय, भरण नाक्यावर. चिकन मटनला गर्दी आहे. आता आपण आलोय भरणा नाका. आता इथनं आपण चाललोय आतमध्ये खेडला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंडळी तो रोड गेला आता गोव्याला आणि आम्ही चाललोय आता इकडे खेडला. चला मंडळी, इकडे खेडचे पण रस्त्याची कामं चालली आहेत. चला, चांगल्या निवडणुका पार पाडलेल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत. आणि आता रस्त्याच्या कामाला सुद्धा वेग आलेला दिसतोय. मंडळी, आपण आलोय सरते शेवटी. पाहुणे झाला मगाशी आलो आपण घरी. जरा बागेत राऊंड मारून आलो होतो. आणि आपली रिक्षा पण आपण इथे लावलेली आहे. रिक्षा लागली इकडे. चला मंडळी, ऊन भरपूर आहे. रात्री थंडी तर भरपूर लागली आपल्याला. ऊनही आता दुपारचं भरपूर आहे. पाहुणे झाले आणि ऊन आले कडाक्याचं. आणि बागेत फिरून आलो, राऊंड मारून आलो. बरं वाटलं, छान वाटलं. आता बागेचा तो नंतर तुम्हाला दाखवतो मी. सगळा फेरफटका वगैरे सगळा मारून दाखवतो. पण बरं वाटलं, खुश झालं. बागेत पण गेलो तर मन खुश झालं. पण तुम्हाला दाखवतो का खुश झालं ते तुम्हाला दाखवतो नंतर मग. आणि आता तुर्तास जरा हा व्हिडिओ इथेच थांबवतो. कारण तुम्ही बघितलं आपण रात्री 11:30ला निघालो होतो. यावेळेला भरपूर ठिकाणी आपण थांबत आलो. आणि जवळजवळ विचार करा म्हणजे किती माहिती आहे का, 11:30 नाही ते वाजलेच ग. 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4:30, 5:30, 6:30, 7:30, 8:30, 9:30, 9:30 म्हणजे 10 आणि 10:30 तास. 10:30 तास लागले आपल्याला. ते प्रवासाला तेवढे तास नाही लागले. आपण मध्ये थांबलो. समीक्षाचे वडील भेटले, त्यात आपल्याला 1-1.5 तास गेला. त्यानंतर 2-3-4 ठिकाणी थांबलो. त्यात जवळजवळ पाऊण तास प्रत्येक ठिकाणी गेला. म्हणजे आपला प्रवास हा 6-7 तासाचा झाला आहे. पण छान आलो. आणि आता मंडळी डोळ्यावर खूप झोप येते.
आणि रात्री खूप थंडी होती आणि आम्हाला वाटलं काय थंडी वगैरे नाही म्हणून आम्ही काय स्वेटर बिटर काय आणलं नव्हतं. पण आता थंडीमुळे कोणीच नाही झोप काढली. समीक्षा तर रात्रभर कंटिन्यू ड्रायव्हिंगच करत होती. तर आता जरा झोपूया, आराम करूया, घरात जाऊया आधी. तर चला तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट नाही म्हणजे मॉर्निंग झाली आहे, पण आमची आता गुड नाईट करतो आम्ही. पुन्हा भेटू थोड्या वेळाने लगेचच. आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला असेल, आपला हा प्रवास मुंबई ते खेड कसा वाटला ते आवर्जून सांगा, कमेंट करून सांगा. आणि आता भेटू लगेचच थोड्या वेळाने दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट नाही, शुभरात्री म्हणत नाही, शुभप्रभात झालेली आहे, पण आमच्यासाठी गुड नाईट आहे. चला.